माननीय मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षकद्वय, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण परिपाठ अंतर्गत सुविचारांचे कथन करतो। तसेच तुम्ही आपल्या वर्गामध्ये खूप छान असे सुविचार लेखन पण करता। कालच असाच एक सुविचार वाचनात आला। ज्ञानी माणसे विनयाने अधिक चमकतात, अधिक लोकप्रिय होतात। हे वाचल्यावर थोर शास्त्रज्ञ न्यूटन यांचे वाक्य आठवले। ते स्वतःच्या ज्ञानाविषयी म्हणतात, या ज्ञानरूपी सागरातील माझे ज्ञान एका लहान थेंबाएवढे आहे। थोर संत ज्ञानेश्वरांच्या अंगी विद्वत्ता होती आणि विनयही होता। आपल्या समोरील श्रोत्यांना ते माता पिता व गुरु मानत आणि स्वतःची चूक झाली असेल तर मोठ्या मनाने ती माफ करावी अशी विनंती करत। हा मनाचा मोठेपणा या विद्वानांकडे होता, तसेच विनम्रता होती, म्हणून ते लोकप्रिय झाले। विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा अशी विनम्रता असणे आवश्यक आहे। फळांनी भरलेला वृक्ष हे खाली वागतो। ज्ञानी माणूस नम्र असेल तर त्याचे ज्ञान शोभून दिसते। म्हणतात ना, गर्वामुळे देव दानव बनतात, तर नम्रतेमुळे मानव देव बनतात। मुलांनो, एकदा एक सिंह जंगलामध्ये भटकत असतो। आपल्या ताकदीचा त्याला भयंकर अभिमान असतो। त्याला एक ससा भेटतो। सिंह विचारतो, जंगलचा राजा कोण? ससा म्हणतो, आपणच तर आहात। पुढे त्याला एक बकरी भेटते। तिला सिंह विचारतो, जंगलचा राजा कोण? तेव्हा बकरी म्हणते, तुम्हीच तर। तुमच्या इतके ताकदवान कोण? सिंह खुश होऊन पुढे निघतो। रस्त्यात त्याला एक हत्ती भेटतो। हत्तीलाही तो तोच प्रश्न विचारतो। हत्ती सिंहामधील अहंकार पाहतो व सोंडेने त्याला उचलून फेकून देतो। सिंहाला कळून चुकते, आपल्यापेक्षा ताकदवान हत्ती आहे, म्हणून आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकांच्या आत्मस्तुती करत राहण्यापेक्षा आपल्यापेक्षा श्रेष्ठ लोकांकडे पाहावे, म्हणजे आपल्यामध्ये अहंकार, गर्व निर्माण होणार नाही व नम्रपणा येतो। विद्यार्थ्याचे वर्तन कसे असावे याविषयी तुम्हाला आम्ही अनेकदा सांगतो। वडीलधाऱ्या माणसांशी आदराने बोलले पाहिजे। तसेच मोठ्या विद्यार्थ्यांनी लहान विद्यार्थ्यांबरोबर आपुलकीने वागले पाहिजे। कोणाविषयी कटुतेने बोलू नये। आपली चूक झाली तर त्वरित दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। आपल्याला कोणी मदत केली तर आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। हे सर्व म्हणजे सौजन्याने वागण्याची रीत होय। ही सर्व सुसंस्कृत नागरिकाची लक्षणे आहेत। तुम्हाला वाटेल हे सर्व का म्हणून करायचे, पण मुलांनो, जो आनंद विनम्र होण्यात आहे तो उद्धटपणाने वागण्यात किंवा कठोरतेने बोलण्यात नाही। विनम्रता शाश्वत आहे, कठोरपणा नष्ट होणारा आहे। मुलांनो, एक चिनी संत होते। त्यांची शेवटची घटिका जवळ आली होती। त्यांनी एका शिष्याला जवळ बोलवले व आपल्या तोंडात किती दात शिल्लक आहेत असे विचारले। एकही दात शिल्लक नसल्याने शिष्याने सांगितले। गुरुंनी विचारले, जीभ तरी आहे का? शिष्य म्हणाला, होय। तेव्हा गुरूंनी सांगितले, दात नंतर आले आणि पहिला गेले। जीभ जन्मापासून आहे आणि मरेपर्यंत असणार आहे। दात कठोर असतात, त्यामुळे ते लवकर नष्ट होतात। जीभ मृदू आहे, पाहिजे तशी वागते, ती जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत राहते। विनम्रतेने कटुता, खोटे बोलणे, उद्धटपणा असे दुर्गुण नाहीसे होतील आणि आपल्याला खरोखरच दुसरे काय हवे आहे। म्हणूनच सगळ्यांनी जाणीवतेने किंवा जाणीवपूर्वक नम्रतेने, सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करूया। धन्यवाद।